नाशिकच्या गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणातून सध्या 8160 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विसर्गात वाढ होते। नाशिक जिल्ह्यातील 14 ते 15 धरणांमधून आजही पाण्याचा विसर्ग कायम आहे। दारणा धरणातून 2636 क्युसेक तर नंद माध्यमेश्वर या धरणामधून जायकवाडीकडे 25000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान विसर्ग सुरू असला तरी गोदावरी आणि दारणा नदीची पाणी पातळी सध्या नियंत्रणात आहे। नाशिक शहर आणि परिसरात पूर्णपणे ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। उजनी आणि वीर धरणामधून भीमा नदीत एकूण 67,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते। नदी पात्रातील पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरं आणि समाधी स्थळांना पाण्याचा विळखा बसलाय। चंद्रभागेचं हे विहंगम आणि नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद झालंय। नदीकाठच्या परिसरात प्रशासन सतर्क आहे। चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। पुंडलिकाच्या मंदिरासह अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। ड्रोनमधून चंद्रभागेचं घेतलेलं हे दृश्य आपण बघतोय। भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढला असल्या कारणाने पुढे चंद्रभागेमध्ये पाणी वाढलंय आणि त्यामुळे चंद्रभागेची ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य। नागपुरामध्ये सुद्धा काल दिवसभर मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे नागपूरकरांची दाणादाण उडाली। शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, नागरिकांचे मोठे हाल झाले। घरात 2 ते 3 फूट पाणी होतं, त्यामुळे साहित्याचं नुकसान झालंय, अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे। फ्रीज, कपडे, फर्निचर पाण्यात भिजलंय, रहिवासी चिंतातूर आहेत। काही घरांमध्ये तर पाणी शिरलं आणि रात्रभर पाणी तसंच होतं, त्यामुळे रात्री चूल पेटलीच नाही। आता नुकसानीची भरपाई करावी अशी मागणी नागरिक प्रशासनाकडे करतायत। नागपूरमध्ये काल अवघ्या 4 तासात सुमारे 180 मिलीमीटर पाऊस झाला। पावसानं आज उसंत घेतली असली आणि पाऊस थांबून काही तास झाले असले तरी पावसाच्या खानाखुणा अद्यापही कायम आहेत। कालच्या पावसामुळे ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं त्यांच्या जखमा अजूनही कालच्या पावसानंतर ताज्या आहेत। आपण सध्या नरेंद्रनगर भागामध्ये आहे। एका काळी नागपूरचा सगळ्यात विकसित भाग म्हणून या नरेंद्रनगरला ओळखलं जात होतं, मात्र आज या भागामध्ये आपण पाहतोय की अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। मी तुम्हाला ही दृश्य दाखवतो। या घरात आपण पाहू शकतो की या भिंतीचा ओल म्हणजे कालच्या पाण्यानंतर भिंतीचा ओल अजूनही गेलेला नाही आणि सुमारे 2 फूट उंचीपर्यंत हे ओल आहे। आणि या घरामध्ये ज्यावेळी पाऊस आला त्यावेळी सर्वत्र पाणी शिरलं होतं, त्यामुळे या घरातल्या नागरिकांना या पाण्याचा मोठा त्रास झालेला आपण पाहतोय की त्यांनी त्यांच्या घरातल्या गाद्या देखील अक्षरशः सज्जावर ठेवलेल्या आहे, जेणेकरून गादी ओली होऊ नये। या घरात असलेला कूलर असेल, फ्रीज असेल, मिक्सर असेल, अशा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक सामानाचं देखील या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इतकंच काय तर त्यांची किचन देखील कालपासून डिस्टर्ब झालेली आहे, त्यामुळे कालच्या पावसानंतर या घरामध्ये खायला देखील काही बनलेलं नाही आहे। कारण कालच्या या पावसामुळे मध्ये गॅस ओली होऊ नये, घरातलं इतर साहित्य ओलं होऊ नये यासाठी मोठी चढाओढ जी आहे ती करावी लागली होती आणि त्यानंतर जितकं शक्य तितकं सामान वरती शिफ्ट केल्यामुळे हे सामान वाचलेलं। काल ज्यावेळी पाऊस आला त्यावेळी काय स्थिती होती इथं? सांगण्यासारखी स्थितीच नव्हती, काय सांगायचं। त्यात पूर्ण पाण्याने भरले होते सामान, खाण्याचं राशन, फ्रीज असो, असे मोठे मोठे वस्तू तर उचलता येत नाहीत ना। छोटे कसं तरी उचलून वरती ठेवले, बाकी काहीच नाही। पूर्ण राशन गेलं, आमचं देव सगळं पाण्यामध्ये असं तरंगलं। कुठल्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक गोष्टी तुमच्या घरातल्या काल पावसामुळे खराब झाल्या? इलेक्ट्रॉनिक फ्रीज, मिक्सर, कूलर एवढेच। बरं, मग आता काल ज्यावेळी पाऊस आला आणि तुम्ही सगळं सामान इकडे शिफ्ट केलं, त्यानंतर तुम्ही काल घरी स्वयंपाक बनवला का? आता काय वाटतं तुम्हाला, कधीपर्यंत हे सगळं सुरळीत होईल? स्वयंपाक पूर्ण पाण्यानं भरून होतं, स्वयंपाक नाही, काहीच नाही। लहान लेकरं होते, आम्ही दुसरीकडे मित्राच्या घरी जाऊन जेवण करून आलो। आता आलं तरी अजून पाऊसच आहे पूर्ण। काल ज्यावेळी पाऊस आला त्यावेळी नेमके कुठं होता आणि काय नुकसान झालं तुमचं? हे पूर्ण नुकसान झाले बा। अनाथपणाचे कट्टे आमचे, हे सोफे, दिवाणं, बिस्तरे, फ्रीज सुद्धा आमची खराब झाली आहे। पूर्ण घरातलं सामान सुद्धा खराब झालं आहे। मग काय आम्ही खरेदोय? सोफे पहा, तुम्हाला दिसून राहिले वरचे पूर्ण वली झालेले आहे, पूर्ण डुबले होते सोफे।
पाण्यामध्ये सांगा ना. आता आमची रोजी पाडून आम्ही आज ह्या कामासाठी घरी आहोत. आमचं किती नुकसान आहे तर आम्हालाच माहित आहे. आता काय करताय? या नागरिकांना प्राथमिक मदत करण्यासोबतच या अशी स्थिती पुन्हा उद्भवू नये या दृष्टीनं देखील खबरदारी घेणं गरजेचं आहे. नाहीतर दरवेळी पावसामुळं अशा नागरिकांचं जर नुकसान होईल तर नेमकं प्रशासन आणि पालिका हवी कशाला असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला गेला तर वावगं वाटणार नाही. उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.